काय
हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा कुलकन्या पुत्र होती दे सात्विक कुलकन्या पुत्र होती दे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा पुत्र होती दे सात्विक पुत्र होती दे विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शिव पार्वती महाराज आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडत्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन बाबाजी सद्गुरु दास तुका ओ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनारूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा हितपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय विठ्ठल.
ज्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या स्पर्शाने पावन झाली महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये असणार छोटस मोठस गाव होता. या ग्रामस्थानांच्या वतीने हा एकादशी निमित्त माझ्या कीर्तनाची तारीख घेतली. ज्यांनी माझ्या कीर्तनाची तारीख घेतली मी त्यांचे आभार मानतो व पुढे कीर्तन सुरुवात करतो. तसेच सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, गावातील तंटा मुख्य अध्यक्ष व बाहेर बाहेर पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझ्या बहिणी, भालदार, चोपदार, दर्दी, गर्दी, तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलेलं सुंदरी विठ्ठल विठाल 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 आज ज्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या अवलादाने देतात. मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो की असे जरी पुत्र कोण तरी या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःच धारुष्ट रक्त वाहून ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत या स्वराज्याची स्थापना केली आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना माझे जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. तर का त्यांच्या वडील धन्यच्या लागीच्या विठ्ठल विठाल 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 शुद्ध विजा पोटी फैरसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळी गोमटी. महाराज बीज जर चांगला असेल ना तर रोपटही चांगलं जन्मावू शकतं. तू म्हणाल इथे काही शंका आहे का हो? तर का हो बीज आहे बबुल का आम का से काय. महाराज बाबेचं नाव म्हणजे काय लावू शकते का नाहीये. मग तू म्हणाल शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळी गोमटी असे का. तर त्याचे कारण आहे पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयाधू, त्या कयाधूला इंद्रदेवच चरणेत असताना नारदाचं लक्ष केलं. नारदाने हाक मारून सांगितली, अरे इंद्र, अरे ती महान पतिव्रता आहे, ती तेच सोड. तिने श्राप दिला ना तू जणू खा पोशील. तर का तू का म्हणे पतिव्रता तिची देवा वरी स्वतःची ती देवा वरी स्वतःची ती देवा वरी स्वतःची ती देवा अमरे पतिव्रता नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन चालू असल्या कारणाने
उद्धवाला दिला कृष्ण दाता उद्धवाला दिला कृष्ण दाता उद्धवाला दिला कृष्ण दाता एक स्वर उच्चार प्रल्हाद बिंबाला उद्धवाला दिला कृष्ण दाता उद्धवाला दिला कृष्ण दाता उद्धवाला दिला कृष्ण दाता उच्चार प्रल्हाद बिंबाला उद्धवाला दिला कृष्ण दाता उद्धवाला दिला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्ण दाता मन महाराज हिरण्यकशिपू एवढा हा पापी ते भक्त प्रल्हाद कवा जन्माला त्याचे एक कारण आहे. त्याची आई पुण्यातून सुशोल मात्र पुण्येन पित्रा पुण्येन चतुरता दातांश पुण्येन आत्म पुण्येन सुभाग्यता शिलवान पुत्र जन्मासाठी आईचं पुण्य लागतं, विद्वान पुत्र जन्मासाठी बापाचं पुण्य लागतं, उद्धारक पुत्र जन्मासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्मासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मतो मात्र दोषेन पित्र दोषेन मूर्खता कर्पांश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मत पुत्र जन्मात असतो ना तो आईच्या बापाने, मूर्ख पुत्र जन्मात असतो ना तो बापाच्या पापाने, कंजूस पुत्र जन्मात असतो ना तो वंशाच्या पापाने आणि दारिद्र्य पुत्र जन्मात असतो ना तो स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्मात असतात ना त्या अर्थी त्यांच्या एवढे पुण्य असतात. ज्या अर्थी त्यांच्या एवढे पुण्य असल्या कारणाने माझे जगत गुरुद्वारा त्यांच्या अवलादाने देतात. तर का हेच अभंगाचं प्रथम चरण. आपुलिया हित जोश जगता आपुलिया हित जगता आपुलिया हित जोश 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 जगता. धन्यवाद पिता दयाची धन्यवाद पिता दयाची बोले कन्या पुत्र होतील सत्रिक बोले कन्या पुत्र होतील सत्रिक. धन्यवाद पिता दयाची धन्यवाद पिता दयाची बोले कन्या पुत्र होतील सत्रिक बोले कन्या पुत्र होतील सत्रिक. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या धन्य माता आणि नंतर पिता असं का तर त्याचे कारण आहे संतांचं वाङ्मय
जीवनाच्या आधारी आहे. जसं शास्त्र मातृदेवो भव तसं दुसऱ्या क्रमांकाला पितृदेवो भव, तसं संतांचं वाङ्मय आधी माता आणि नंतर पिता. व त्यात दुसरे कारण आहे. आई घराचं मागली असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. छोट्या संकटाकरता आई असते तर मोठमोठ्या संकटाकरता बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जे काही रस्त्याने चालत असताना आपल्या जर पाल्याकान ठेस लागली ना, आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जर एखादा भला मोठा हायवे पास करत असताना आपल्या जर अंगावरती भला मोठा ट्रक आला ना, अरे बाप रे असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य माता आणि नंतर पिता विठ्ठल. विठ्ठल 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 प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच त्यांचं दैवत आहे. कोण या कलियुगामध्ये आई वडिलांना मानता कोण? स्वामी तिन्ही जगाचा आईने अधिकारी. अर्ध्या रात्री या उठणार कोण? आईच. आता जेवायला वाढणार कोण? आईच. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाल्ला आणि आपल्याला विचारला कोणी केली भाजी? आपल्या आईने काय बोललं नाही, कारण काय बोलावं तर पप्पा ताठावून उठून जाईल. एवढा मोठा घरबाप कुठेच नाही. पप्पाने पुन्हा आपल्याला विचारला कोणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. तो काय मत पा, माझ्या बायकोने केली वय. अगं मग चालायचंच, ती नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वा 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 वा, आपलीच गाडी, आपलीच गाडी, ना आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी, तो वरतोय गाडी. त्याची बायको मात्र जाडी जाडी, आई मात्र हटकोळी. तर का आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, 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 आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, अमृत को बहुमान, अमृत को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, अमृत को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे. या जगत्वामध्ये बेईमान दुनिया नाही. तर माऊली, परवा मी कीर्तनात असताना माझं कीर्तन साताऱ्यामध्ये असल्या कारणाने मी सकाळी 11 वाजता निघालो. मी व माझे गुरु हरिभक्तपरायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब मारसपाटी जाऊकर व 2 कलाकार.
आम्ही सर्वजण निघालो असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता 70 वर्षाची आजीमाय, डोळ्याला चष्मा, हातात काठी, गुडघ्यापर्यंत झुकून नसलेली व पायात चप्पल नसलेली ती 70 वर्षाची आजीमाय. मी त्या आजीमाईला पाहिलं व लगेच सांगितलं गाडी थांबव. गाडी थांबल्यानंतर मी त्या आजीमाईला माझ्या गाडीजवळ बोललं व गाडीमध्ये बसून घेतलं. गाडी 5 किलोमीटर अंतरावरती गेली असताना मी त्या आजीमाईला विचारलं, आजीमाई तुम्हाला मुलं किती आहेत व? तेव्हा त्या आजीमाई सांगितले, पोरा मला 3 मुलं आहेत. मी विचारलं, आजीमाई तुमचे मुलं काय काम करतात व? तेव्हा त्या आजीमाई सांगितले, पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. मी विचारलं, आजीमाई तुमचा तिसरा मुलगा काय करतो? त्याचं नाव घेऊ नकोस. गावाची माय दारू पितो काय? नाहीये. जुगार घेतो काय? नाहीये. चोरी करतो काय? नाहीये. मग आजीमाई तुमचा तिसरा मुलगा नेमकं करतो तरी करतो काय? तेव्हा त्याने सांगितले, पोरा माझा तिसरा मुलगा तुझ्याच सारखं रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. तेव्हा मला कळाले की मंडळी मी पण रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. विठ्ठल 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 या जगत्वामध्ये बैमान दुनिया, या जगत्वामध्ये साक्षरताना कोणीच मानत नाही. जो मानतो ना त्यांची आवड घरच्या लायकीचे आहेत. पण धन्य माता पिता तयाच्या आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारे पुत्रात्वा कन्या जे कोणत्या कुळामध्ये माहीत असतात तेव्हा माझे जगद्गुरु तुकाराम अभंग दुसऱ्या जणांना सांगतात. कुळी कन्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या 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 पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा, होती जे सात्विक, दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा. गुरु कन्या पुत्र दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या आणि नंतर पुत्र असं का? तर त्याचे कारण आहे. मातृत्वाचा पराक्रम हे पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व ही कन्याच करू शकते, म्हणून पहिला क्रमांक हा कन्याला आहे. व त्याचं दुसरे कारण आहे. मुलगा आपल्या बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे आणि मुलगी आपल्या बापावरती प्रेम करत असते ना त्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय? तर सांगतो. त्याबद्दल भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल
ग? नाही बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते कॉफी घेतले नाहीये, ते नाश्ता केले नाहीये, ते तिथेच बसून आहेत. तू घे जेवून. का ग आई? आज माझा जन्मता बाप्पाशी आहे. मी नाही जेवणार. ज्या दिवशी मुलीचा जन्मता बाप्पाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या 11 वाजले ते आणि आपल्या बाप्पाच्या खोलीमध्ये जाते. बाप्पाच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय, मुलगी आहे. का आलीस बेटी, का आलीस? बाबा, तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? हात पाय चेपून देऊ का बाबा? डोके दाबून देऊ का बाबा? खायला काय करून देऊ का बाबा? डॉक्टरांना बोलावून आणू का बाबा? ती मुलगी अख्ख्या घराची काळजी करत असते. ती मुलगी फक्त बाबा. बाप रडून बसला. मुलीला कवटाळला. मुलीने विचारलं, का रडता बाबा, का रडता? बेटी, जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला माझ्या मायेचं सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावर हात फिरवतेस. मला असं वाटतं की पांडुरंगा, ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी. बापाचं वय 50 असू द्या. जेव्हा मात्र मुली सासरला असते ना, एका वर्षात बाप 65 सारखा दिसतो. एवढा मोठा गधा बापा जीवनामध्ये. म्हणून कुणाची लेक असू द्या, कुणाची बहीण असू द्या, कुणाची ताई असू द्या, जेव्हा मात्र ती सासरला असते ना, एक पाऊल पण टाकते, मागे परतून पाहते. दुसरा पाऊल पण टाकते, मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुराशी जाये, जाये, कन्या सासुराशी जाये. ओ कन्या सासुराशी जाये, कन्या सासुराशी जाये. केव्हा भेट असली केशवा. म्हणून निस्वार्थ प्रेम ही मुलगीच आपल्या बापावरती करत असते. म्हणून पुढे कन्या पुत्र सात्विक. आता सात्विक कुणाला म्हणावं तर सांगतो, त्यावर भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. जेव्हा भिल्ले कुळातली शबरी, जेव्हा तिचं 18 वर्ष पूर्ण झालं आहे ना, तेव्हा तिच्या आईवडिलांचे लग्न ठरवलं. लग्नाची तारीख ठरवली. जेव्हा मात्र तिच्या दारापुढे 25 बकऱ्याचे दावण बांधले आहे ना, तेव्हा शबरीने आपल्याला विचारलं, आई ही 25 बकऱ्याचे दावण कशासाठी का? तेव्हा शबरी, उद्या तुझं लग्न आहे ना, तर पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून ही 25 बकऱ्याचे दावण बांधले. शबरी मातेने विचार केला, जर 2 जीव एकत्रित येण्यासाठी, या नाशिवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी या पुंजी जीवांचा घात होत असेल ना, तर लग्नच नकोय मला. त्यात रात्री शबरी मातेने आपल्या घराचा त्याग केला, अरण्यात निघून गेली आणि मातंग ऋषीच्या आश्रमात जाऊन
आवडली. मातंगडीची अनेक वर्ष सेवा केली. जेव्हा मात्र मातंगडीची नीता मला जाऊ लागली ना, तेव्हा शबरीला सांगू लागली, शबरी उद्या तुला याच ठिकाणी जगाचा बाप ब्रह्मांड नायक ज्याच्या सत्तेनं सारे जगत चालत असते ना, ते श्री राम प्रभू उद्या तुला भेटेल. तेव्हापासून शबरी माता आपल्या झोपडीपुढे फुले अंतरायची, रांगोळी काढायची आणि रामप्रभूची आतुरतेने वाट पाहायची. कोणा दिवशी येतील माझे रामप्रभू, कोणा दिवशी येतील माझे रामप्रभू. एक दिवस मात्र भजन गाऊ लागली. जब मेरे राम जी का जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के गुटियों का पावन होगा. शबरी माता एवढ्यावरतीच थांबली नाहीये. ती रामप्रभूला म्हणू लागली, तुम्ही श्री कृष्णाच्या रूपात या, परशुरामाच्या रूपात या, तुम्ही कोणत्याही रूपात या, पण मला दर्शन द्या. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. तुम राम रूप में आना. म्हणालो, चल आपण दोघे दर्शन जाऊ. आम्ही दोघे दर्शन असताना त्याच स्थानी एक पेटरी होती. फुले, हारे, बँड बाजा अगदी मोकार समाज अगदी सजवली पेरत्रा. त्या पेत्र माझ्या बहिणीनं पाहिलं. तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारू लागला, मामा हे काय, मामा हे काय. त्याची बाळ हटवती. तो घाबरेला म्हणून मी त्याला विचार करून सांगितलं, बाळा शिवत्र आहे. एवढं सांगितल्यानंतर त्या पिस्तुला घुसाय पाहिजे का नाही हो. तो मला पुन्हा पुन्हा विचारू लागला, मामा आता आशिष्य मित्रा तुमचे केव्हा निघणार. आता याला म्हणा सात्विक नाही तर संत जनाबाई, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांना म्हणा सात्विक. विठ्ठल 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 पुत्रात वा कन्या जे सात्विक कुळामध्ये माहीत असतात ना, त्यांचा अर्थ आम्हा तुम्हाला आवडत असतो. त्यांचा अर्थ देवाला आवडत असतो. त्यांचा अर्थ कोणत्या देवाला आवडत असतो त्याचे भजनच करू. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरी विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरी विठोबार कुमाई, विठोबार पूर्वीच्या संत जनाबाई पहाटे उठून माझ्या भगवान परमसागर नामचिंतन करायच्या. पण आता संत जनाबाई लिंबाच्या गजाडाखाली भाऊ माझा दारू पाणी. लिंबाच्या गजाडाखाली भाऊ माझा दारू पाणी. कोण मेल्यानं गेली लावली आता
कधी भावनाने मुलीची गाडी भावनाने मुलीची गाडी अरे काय बघता त्याला की तुमच्या भावाला विटवलं पुत्रात वा कन्या या सात्विक कुळामध्ये माहीत असतात ना त्यांचा आरश देवाला आवडत असतो त्यांचा आरश देवाला वाटण्यासाठी नेमकं त्यांची आवलाने काय केलं असेल तेव्हा माझी जगद्गुरु तुकोबार आहे अभंग 3 चरण सांगतात गीता भागवत काही तिसऱ्या गीता गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जे गीता आणि भागवत या दोन्ही ग्रंथांचा उल्लेख करता असं का त्याचे कारण आहे 18 पुराण 18 उपपुराण 6 शास्त्र आणि 4 वेद एवढ्या ग्रंथांची प्रॉपर्टी असतानाही तुम्ही या दोन्ही ग्रंथांचा उल्लेख करता असं का त्याचे कारण आहे ज्याचा जन्म झाला आहे ना त्याला एक दिवस मरावं लागणार आहे आणि ज्याला जन्म मरावे लागणार आहे ना त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे आता मरेपर्यंत कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे आणि जगणं संपलं म्हणजे कसं मरावं ह्याच्याकरता भगवत आहे ज्याचा जन्म झाला आहे ना त्याला एक दिवस मरावं लागणार आहे मरण्याच्या बाबतीत अजिबात इजबाईचे शब्द आहे म्हणून मी मर गए 10वीं मर गए शास्त्र 88 33 कोटी देवता मर गए बडे काल के पासी अरे ज्या ब्रह्मने सृष्टिमान केले आहे ना ते नाचे म्हणून चुकले नाहीये तरी मी सांगत नाहीये माझे भगवान विज्ञान महाराज ज्ञानशक्ती सांगतात तैसे दोर विजय मान पायप्पा जो सृष्टी त्यांचा साठप्पा तो हे बनवतीच्या मापाशी गजारा मग त्या पृथ्वीची किती तर 2027 ते म्हणजे एक दहम शत शस्त्र दशस्त्र लक्ष दशलक्ष कोटी 10 कोटी अब्ज 10 अब्ज खर्व निखर्व महापाद्य शंकू जल्दी अन्यते मध्ये आणि पराग असे 2027 असतानाही त्याही माझे म्हणून चुकले नाहीये तरी मी सांगत नाही मग आपलं आयुष्य किती अल्प आयुष्य मानवी देह शेतकऱ्यांच्या त्यात रात्र खाय मध्य भारत व पिढा रोगाक्षर काय बसणार सूर्य पाहिगा मग आपलं आयुष्य किती 100 वर्षाचं आयुष्य जसं नदीला 2 किनारे असतात ना तसं मनुष्याच्या जीवनामध्ये 2 किनारे असतात ते म्हणजे एक सुखाचा किनारा आणि एक दुःखाचा किनारा
एका रस्त्याने चार चौघांच्या खांद्यावरती एक पेट जात असते ना, त्याच्या पाठीमागे हजारो लोक ढसाढसाळत असतात. आणि दुसऱ्या रस्त्याने घोड्यावरती बसून जात असतो ना, त्याच्या पुढे 50 तरुण आंधळ असतात. जेव्हा मात्र मंडपामध्ये प्रवेश होतो ना, त्या ब्राह्मण येतात, मेळासोडत करतात. नवरीच्या मामाला बोलवा, नवरदेवाच्या मामाला बोलवा, अक्षदा पोचला का मंडळी? हो. मग ब्राह्मण स्वर करतात, स्वस्ती श्री गणनायकम गजम घम मोरेश्वरम सिद्धितम. हो, मी इथं लग्नास नाही आलो, मी इथे कीर्तन करण्यासाठी आलो. विषय निघालून सांगावं लागलं, सुख त्यानंतर दुःख, दुःख त्यानंतर सुख. मनुष्याच्या जीवनामध्ये एक दिवस सुख येणार आहे आणि एक दिवस दुःख येणार आहे. विठाला विठाला मनुष्याच्या जीवनामध्ये जशा प्रकारे प्रसंग येत असतात ना, ते सांगता येत नाही. म्हणजे गीता आणि भागवत या दोन जणांचा उल्लेख करून चालत नाहीये. मग अखंड चिंतन विठोबाचे. मग महाराज मला काही साधकने प्रश्न लागला की महाराज अखंड नाम चिंतन विठोबाचे केल्यामुळे त्यात आमचा फायदा काय? त्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका गावामध्ये श्रीमंत घर, गणगंत संपत्ती आणि गावाच्या बाहेर घर. त्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरले आहेत. त्या 4ही जणांना त्या मावशीने पाहिलं व ती मावशी विचार करू लागली, आरडाओरडा करावा तर चोर मारून पळून जातील, आरडाओरडा नाही करावा तर चोर चोरी करून जातील. ती मावशी खूप हुशार पडत का? ती मावशी आपल्या पतीने संवाद साधू लागली, का हो आपल्या लग्न किती वर्ष झालं? तो म्हणाला 20 वर्ष. ती म्हणाली, का हो आपलं जर लग्न होऊन 20 वर्ष झाले असेल ना, आपल्याला एखादा मुलगा नाहीये, आपल्याला जर या भगवान परम कृपेने एखादा मुलगा झाला ना, त्याचं नाव काय ठेवायचं? तो म्हणाला हैदर. ती म्हणाली, का हो आपला जर हैदर कुठे बाहेर खेळायला गेला ना, त्याला कशी हाक मारायची? दाखवू का तुम्हाला? तो म्हणाला, दाखव. ती दारावरती गेली आणि हाक मारू लागली, हैदर, अरे हैदर, इकडच्या बेटा इकडच्या. पण योग असा, त्या घराच्या शेजारची पोलीस चौकी, त्या पोलिसाचं नाव होतं हैदर. तो हैदर नावाचा पोलीस धावत चाला आणि त्या मावशीला विचारू लागला, का हो मावशी रात्रीचे 2 वाजले, तुम्हाला इथं कशासाठी बोललं? त्या मावशीने हजर सांगितलं, साहेब माझ्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरले आहेत, त्याच्याकडून वाचवा. हैदर नावाच्या पोलिसाने एकच शिटी वाजवली, 10 पोलीस धावत चालले. त्या 4ही चोरांना आपल्या ताब्यात घेतलं. दृश्यात संपला नाही. मग मला सांगा, त्या मावशीने हैदर नावाचा आधार घेतल्यामुळे ती चोरांकडून सुट शिकले का नाही हो? म्हणूनच म्हणायचं अखंड चिंतन आणि विठोबाचे. जे गीता आणि भागवत या 2 जणांचे सेवन करत असतात ना, आणि अखंड नाम चिंतन विठोबाचे करत असतात ना, त्यांची सेवा मला करावी हे जगत गुरु बरं आहे. अगं माझ्या शेवटच्या जणांना सांगतात, तुक मन माझे सेवा, तुक मन माझे सेवा, तुक मन माझे सेवा, तुक मन माझे सेवा, तुक मन तरी
भाऊसाहेब मासपडी झौरकर यांच्या चरणी समर्पित करतो. मैं सोलापूर विराम देतो. जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल.